बांध्यावर बसून तो एक एक थेंब मोजत असतो. कर्जाने बुडतो तो, पण शेती मात्र रंगवत असतो. म्हणून राजे हो, आपला देश टी व्हीवर हिरवागार दिसत असतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जयश्री माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपसाईटी कसं काम करतो याविषयीची माहिती बघितली होती. या व्हिडिओमध्ये आपण आपसाईटीचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया आणि तो शेतीसाठी कसा फायदेशीर आहे याची माहिती घेऊया. सर्वात आधी आपण बघू शेतातील नेमक्या मूळ समस्या कोणत्या आहेत. सर्वात मोठी समस्या अशी आहे की दिवसेंदिवस जमीन कडक होत आहे. कडक जमीन झाल्यामुळे पाणी हे जमिनीमध्ये मुरत नाही आणि पाणी वाहून जातो. मग काय होत आहे की यामुळे परिणामी जमिनीमध्ये फक्त वरचाच भाग ओला होत आहे आणि खोलवर पाणी जमिनीमध्ये जात नाही आहे, म्हणजे शोषला जात नाही आहे. जमिनीच्या कडकपणामुळे जमिनीमध्ये मशागत करताना वेळ जास्त लागतो आणि त्यामुळेच पैसासुद्धा जास्त लागतो. आणखीन खूप मोठी समस्या म्हणजे अशी की पिकांमध्ये वाढता वांजपण. यामुळे खूप फुले येतात, पण त्या प्रमाणामध्ये शेंगा लागत नाही, फळे लागत नाही. पिकांवरती फवारलेल्या औषधांचे थेंब तयार होतात. आणखीन एक समस्या म्हणजे अशी, पिकांना उधळी, बुरशी लागते, पक्षी बी खातात, शेतात टाकलेली खते विरघळत नाही, ड्रीप म्हणजेच ठिंबकचे छिद्र नोझल ब्लॉक होतात. यावर एकमेव उपाय म्हणजे आपसा 80 ऑल पर्पज स्प्रे ॲडज्युवेंट. चला तर मित्रांनो, आता आपण आपसा 80चं डेमॉन्स्ट्रेशन बघूया. तो शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी कसा फायदेशीर आहे हे डेमॉन्स्ट्रेशनमधून समजूया. या ठिकाणी आपण 2 अळूची पानं म्हणजेच धोप्याची पानं घेतलेली आहे, 2 ग्लास व साधं पिण्याचं पाणी घेतलेलं आहे आणि आपसा 80ची बॉटल घेतलेली आहे. दोन्ही ग्लासमध्ये सारख्या प्रमाणात पाणी घेतलेलं आहे, कारण आपण कीटकनाशकाची जेव्हा फवारणी करतो तेव्हा पाण्याच्या माध्यमातूनच केली जाते आणि ते 15 लिटरचा पंप वापरून आपण कीटकनाशकाची फवारणी करतो. या ठिकाणी सर्वात आधी जे अळूचं पान आहे हे मी पाण्यामध्ये पूर्णपणे डुबवून घेतलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की अळूचे पानावरती पाणी राहत नाही, तर तुम्ही बघितलं असेल की पान हा पूर्ण कोरडा झालेला आहे. कीटकनाशकाची फवारणी आपण पाण्याच्या माध्यमातून म्हणजेच 15 लिटरच्या पंपमध्ये पाणी व कीटकनाशक मिक्स करून फवारणी करतो, तेव्हा ते पाणीचे थेंब हा पानांवरती पडतो व ज्या ठिकाणी कीड लागलेली आहे त्या ठिकाणपर्यंत ते पोहोचत नाही. आता बघू की आपसा 80 कसं काम करतो. दुसऱ्या ग्लासमध्ये काही थेंब मीने आपसा 80चे टाकलेले आहे. या ठिकाणी अळूचे पान पूर्णपणे पाण्यामध्ये डुबवून घेऊया. तुम्हाला दिसेल की अळूचं पान हा पूर्णपणे ओला झालेला आहे. समजा कीड पानाच्या खालच्या बाजूला लागलेली आहे, तेव्हा आपसा 80 कीटकनाशकाला पानावरती एकसमान पसरवितो व त्या किडीला नष्ट करतो. तुम्ही बघू शकता की दोन्ही पानामध्ये अंतर काय आहे. जे साध्या पाण्यातलं पान आहे ते पूर्णपणे कोरडं आहे व आपसा 80मध्ये घेतलेलं पान हे ओला झालेलं आहे. आपसा 80 शेतीसाठी खूप फायदेशीर आहे. आपसा 80 स्टिकर म्हणून काम करतो, म्हणजे पिकांवरती फवारणी केलेले कोणतेही औषधे पानावर टिकून ठेवण्यास मदत करते. त्यानंतर आपसा 80 स्प्रेडर म्हणून काम करतो. पिकांवरती फवारणी केलेल्या कोणतेही औषधे पानांवर पसरवण्यास व जास्त काळ टिकवण्यास मदत करते. ॲक्टिवेटर म्हणून काम करतो, म्हणजे सर्व प्रकारच्या औषधांची व तणनाशक कार्यक्षमता वाढवितो. आपसा 80 हे कोणत्याही प्रकारचे पावडर व तेलयुक्त औषधे पाण्यात अधिक विरघळण्यास मदत करते. इरिगेशन एड म्हणजे सिंचनासोबत आपसा 80 वापरल्यास पाण्याला जमिनीत 1.5 फूट खोलवर नेण्यास मदत करतो व त्यामुळे मातीचा ओल व जमिनीची भुसभुशीतपणा वाढवण्यास मदत करते. अशा प्रकारे आपसा 80 शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही डेमॉन्स्ट्रेशन बघूया व त्याचे फायदे बघूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. जर तुम्ही शेतामध्ये आपसा 80 वापरली आहे तर कमेंट करून सांगा की तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला आहे. थँक्यू.